माजलगावमधल्या एका अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं बीड जिल्हा जो आहे तो सध्या हादरलेला आहे आणि याच बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधले नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सकाळपासून आज माजलगाव बंदची हाक करण्यात आलेली होती आणि सर्वच नागरिक असेल, पक्ष असतील, संघटना असतील रस्त्यावरती उतरलेले आहेत। मागणी मात्र एकच आहे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आरोपीसोबत आणखीन कोणी आरोपी आहेत का याची चौकशी केली पाहिजे आणि 10 दिवस उशीर विलंब का झाला त्यामुळे इथल्या पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे आंदोलनकर्ते करतात। माझ्यासोबत काही मुली आहेत, महिला आहेत, काय नेमकी मागणी आहे? माझं नाव पूजा आणि त्या आरोपीला फाशी भेटलीच पाहिजे। कारण 5.5 वर्षाच्या मुलीवर असा अत्याचार घडला तर कॉलेजच्या त्याच्या मुलीवर घडू का नाही शकत? हे काही नवीन आहे का माजलगावसाठी? तुमची काय मागणी राहील नव्यानं? नाही, नवीन नाही, कारण मागच्या 1 वर्षापूर्वी आम्ही अशाच प्रकारचं प्रकरण चालवलं होतं। तीही बालिका अगदी 6-7 वर्षाचीच मुलगी होती, त्यावेळेला अशाच प्रकारे आम्ही आवाज उठवला होता। तर ते एक 6 महिन्यामध्ये आम्ही प्रकरण चालून त्याच्यामध्ये कोर्टाने त्याला अजन्म कारावासाची शिक्षा दिलेली आहे। परंतु हे अशाच प्रकारचं प्रकरण हे वरच्यावर दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेले आहेत। फक्त माजलगाव पुरताच विचार न करता जर भारतामध्ये बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक 10 मिनिटांमध्ये एक बलात्कार होतोय। मग हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जलद गतीने पोलीस यंत्रणेने सपोर्ट करून प्रकरण दाखल करून त्याच्यामध्ये 400 दाखल करून कोर्टामध्ये जर दाखल केल्यानंतर, कारण एक बारामती कोर्टामध्ये 3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये निकाल दिलेला आहे, 3 दिवसामध्ये फाशीची शिक्षा दिलेली आहे। आता काय मागणी आहे पोलिसांची? या प्रकरणात नेमकी भूमिका काय राहिलेली आहे? त्यांची भूमिका राहिलेली आहे की समजा 27 तारखेला गुन्हा झालेला होता, त्याच्यानंतर आपण 3 तारखेला दाखल केला तिथे, त्याच्यानंतर 2 दिवस लेट झालं आरोपीला पकडण्यासाठी। मग हे लेट का, हा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। हे सगळे जितके महिला इथं आलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुलांना कष्ट करून शिकवतो, म्हणजे शाळेमध्ये जायला आम्ही त्यांना काय आम्ही वेदना सहन करतो आणि तुम्ही जेव्हा शाळेमध्येच असा हे इन्सिडेंट्स होतो मग त्याला आम्ही काय करणार? आता पुढची काय मागणी आहे, पुढचं पाऊल काय राहील? पुढचं पाऊल म्हणजे या माणसाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे। आपल्याकडे कठोर प्रशासन नसल्यामुळं आणि हे असल्या लोकांना म्हणजे त्यांना फाशी देण्यासाठी दिरंगाई लागत असल्यामुळं सगळेच असे ढिले पडलेले आहेत, कोणावरच असं वचक नाही राहिलेलं आहे। 15 दिवसामध्ये 4-5 अशा घटना घडतात म्हणजे आपलं प्रशासन किती कठोर शिक्षा करते बघा ना तुम्ही। प्रशासनाचं न्याय नसल्यामुळं ही आज घटना घडत आहे आणि मुलगी ही सगळ्यांची मुलगी आहे आणि आपली मुलगी म्हणून सगळ्यांनी या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी हक्कासाठी लढलं पाहिजे आणि आपल्या मुलींना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। मुलगी म्हणून काय वाटतं तुला? आता काय मागणी आहे थोडक्यात सांग. मला जेव्हा मी इकडे येत होते मी तेव्हा 10 वेळेस आईला विचारलं, आई जाऊ का ग? मला इथं येताना सुद्धा भीती वाटत होती, हे आज जर काही तिला न्याय नाही मिळाला तर आपलं काय होईल पुढं? आणखी कितीकही मुली कॉलेजला शाळेत जाणाऱ्या आहेत आणि त्या 5 वर्षाच्या मुलीला काय कळत असेल त्यामुळे सगळ्याच मुलींकडून आमची मागणी अशी असेल की त्या आरोपीला 24 तासाच्या आत शिक्षा मिळाली पाहिजे। आज पूर्ण माजलगावकर रस्त्यावर उतरले, पुढचं पाऊल काय राहील? आता मागणी शेवटची काय राहील? सगळ्यांची मागणी एकच आहे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर आरोपीला तर शिक्षा 100% होणार आहे आणि ती आम्ही करूनच घेणार आहेत, पण त्याचबरोबर याच्यामध्ये दोषी ते सुद्धा लोक आहेत की ज्यांनी ही गोष्ट लपवली। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा गुमराव केलं की असं सांगितलं, आम्ही फुटेज बघितले 28 तारखेचे, जेव्हा त्यांच्यावर दबाव आला जेव्हा त्यांना एक फोन गेला की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतः फोन केला, त्यामुळे याच्यामध्ये जातीनं पोलिसांनी लक्ष दिलं। मग असं का सामान्य जनतेला न्याय मिळणार नाहीये का? मग सामान्य जनतेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। एखादा फोन जातो त्यानंतर यंत्रणा कामाला लागते, असं का होतं दरवेळेस? नाही, तर यावेळेस जसं झालं तसं पुढच्या वेळेस होऊ नये। उद्या माझी नाही तुमची सुद्धा, तुम्हाला सुद्धा लेख आहे, तुमची सुद्धा लेख उद्या जर असेल आणि आपण जर गरीब ठरलोत, आपली जर केस पुढे गेली नाही तर आपण काय करायचे? नाही, त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की दोषी तर सगळेच आहेत। कोण दोषी आहेत? ज्या शाळेच्या शिक्षकांनी हे माहीत असताना सुद्धा लपवलं ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत। त्याचबरोबर आजूबाजूचे लोक ज्यांना ठाऊक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी याच्यावर काही FIR दर्ज करून घेतला नाही किंवा त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही। सगळ्यात आधी पोलिसांना सुद्धा याच्यामध्ये दोष ठरवलं पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे। नक्की 27 तारखेला ही घटना घडलेली होती, मात्र 10 दिवसानंतर पोलिसांनी कसलीच रेलचेल केलेली नाही। शेवटी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा पोलिसांना फोन आला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचा गंभीर आरोप जे आहे ते माजलगावच्या महिला नागरिक करताना पाहायला मिळतात। आता या प्रकरणात SIT
स्थापन करून कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे माजलगावच्या महिला नागरिकांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.